नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळी जळी फॅमिली आमची बाहेर पडलेली असा आणि एक एकत ना ती ओमनी शिरतात. आणि ओमनी शिरतात म्हणजे तुमका लक्षात इलाच असाल की आम्ही काहीतरी चाललो बाहेर. तर पिंटू आका सुद्धा आमच्यावर फिराक होतो. तर थंय पडलेली बाहेर हय उतारली. तर हय उतारण्याची डेस्टिनेशन काय आहे तर सीताई रिसॉर्ट. तर तरळ्याच्या थोड्याच अंतरावर पुढे असलेला ह्या सीताई रिसॉर्ट. तर इल्याबरोबर सगळ्यांनी ह्याच्यासारखे उडिओ मारल्याने आणि मजा करूक चालू केल्याने. नाच गाणं तर वया आणि आताचा फॅड हिला तुमका सगळ्यांका माहितीच आहे, रीला वगैरे करूची. तर रीला वगैरे सुद्धा करूक घेतल्याने. आणि भाव माझो ना वारको त्याचं 10वीचं रिझल्ट होतो, पण तो सुद्धा इल्लो मजा करूक. तर मजे बरोबर रिझल्ट सुद्धा होतो. तर आते वगैरे काउंटडाऊन चालू केल्याने फायनली त्याका पडलेले 90%. तर भाव झालो खुश. तर आजच्या रिसॉर्टची पार्टी आणि भावाची पार्टी एकदमच गावतली. तर तुम्ही बघू शकता पूर्ण सीताई रिसॉर्ट कसा. तर सुंदर असा गार्डन, लहान मुलांका सगळ्यांका खेळासाठी जागा, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या खेळाच्या वस्तूंबरोबर आपले निसर्गरम्य वातावरण, निसर्गाच्या सानिध्याच्या नटलेला असा सीताई रिसॉर्ट. आम्ही इल्यानंतर बघितला ना तर एकदम भारी वाटत होता. सगळीकडे मोठे मोठे जागा होते. दुपारची वेळ होती त्याच्यामुळे जास्त काही फिरला नाही. स्विमिंग पूलचा आनंद घेतला आणि ह्या स्विमिंग पूलाबरोबर ना खाली एक छोटासा मंदिर केलेला होता. तर मंदिरात गेल्याबरोबर तुम्ही मूर्ती बघू शकतास की स्वामी समर्थांची वगैरे मूर्ती होती. तर पाया वगैरे पडला आणि नंतर ना पूर्ण हे व्ह्यू बघितलास ना तर कसं वाटतंय कमेंट करून सांगा. आणि म्हणजे तुमका कोकणात इला ना का सीताई रिसॉर्टला येऊनच जावा. तर त्याच्यानंतर ना हायवे लगतच असलेला वनश्री विसावा फॅमिली रेस्टॉरंट आहे ना थंय गेला. तर आमचे काका थैले ओळखीचेच असत. तर त्यांचा तर रेस्टॉरंट होता हायवेच्या एकदम लगतच होता. गेल्याबरोबर ना तुम्ही बघितलंस ना तर कोकणात जेव कशा आहे ना तर ह्या हॉटेलकडे बघून समजता. तर सगळी लोकांची गर्दी तर होती. तर मग आम्ही सुद्धा बसल्यावर टेबलावर एक एक जण सगळ्या आपल्या डिशचं वाट बघत होतो. आपले मुंबईकर चाकरमानी सुद्धा इल्ले. तर हळूहळू आपल्या टेबलावर डिश येऊक लागले. तर डिशकडे बघून कसा वाटला, भारी वाटला की नाही. काय जणांनी व्हेज मागवलं नाही. तो आम्ही आपलं गुरुवार वगैरे काय पाळत नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेजची बिर्याणी. तर अशा प्रकारे सगळ्यांनी खाऊक घेतल्याने तर अशा पूर्ण दिवसाची आमची मजा होती. कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडलं तर लाईक शेअर